दापोली तालुक्यातील उंबरशेत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 653 एकर इनामी जागेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या जमिनीवरील अतिक्रमण हटवावे आणि महसूल अभिलेखातील 7/12 उतार्यावर हजरत पीर याकूब बाबा सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार म्हणून नोंदवावे या प्रमुख मागणीसाठी याकूब बाबा दर्गा विश्वस्त कमिटीच्या वतीने 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून आमरण उपोषण छेडण्यात आलं। दर्गा विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष मकबूल दिनवारे आणि सचिव जहूर झोंबडकर यांच्या नेतृत्वात विश्वस्त कमिटीचे इतर पदाधिकारी आणि सर्व सदस्य या उपोषणात सहभागी झाले होते। मागील काही वर्षांपासून दर्गा विश्वस्त कमिटीच्या मागणीकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत यावेळी उपोषणकर्त्या दर्गा विश्वस्त कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली। तहसीलदार मॅडम इथे येऊन गेल्या, त्यांनी आम्हाला असे सांगितलं की आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय आणि काल त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेले आहे। ते सर्वे नंबर आणि फाळणी नंबर हे वेगवेगळे असल्यामुळे आम्ही ते एक्झिक्यूट करू आणि त्याच्यानंतर देणार। मात्र 1893चं लँड एलिनेशन रजिस्टर मध्ये सर्व सर्वे नंबर नमूद असताना आज 2026 हे वर्ष चालू आहे। माझ्या हिशोबाने 192 वर्ष झालेली आहेत। मात्र शासनाने काही परिपत्र इनाम जमिनी संदर्भात जर शासनाला केली नसतील तर ह्यांना तेव्हाच माहिती हवं होतं की ही देवस्थान इनाम जमीन आहेत आणि ह्यांच्याकडे पुरावे आजपर्यंत का नाही। आम्ही जेव्हा तक्रार करतो तेव्हा हे चौकशीला जातात, मात्र ह्या देवस्थान इनाम जमिनीची आजपर्यंत आमच्या विश्वस्तांकडे येऊन कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाहीये। 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हजरत पीर याकूब बाबा यांना आपला गुरु मानलं होतं। याच याकूब बाबांच्या दर्ग्यासाठी, त्याच्या देखभालीसाठी आणि त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी सुमारे 653 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती। या जमिनीशी संबंधित ब्रिटिशकालीन नोंदी, कागदपत्रे, इनाम कमिशनरची सनद, जुनी ताम्रपत्रे तसेच जुन्या महसूल नोंदी असलेले कागदपत्र आपल्याकडे असल्याचा दावा विश्वस्त कमिटीने केला आहे। या सर्व ऐतिहासिक आणि महसुली दाव्यांची अधिकृत पडताळणी करून प्रशासनाने या 653 एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवावे आणि 7/12 उतार्यावर हजरत पीर याकूब बाबा सरवरी दर्ग्याचं नाव भोगवटादार म्हणून नोंदवावं अशी या विश्वस्त कमिटीची मागणी आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजरत पीर बाबा याकूब सरवरी यांना आपले गुरु मानलेले होते असं इतिहासाच्या पुस्तकात नमूद आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी याकूब बाबा दर्ग्याला 653 एकर जमीन जी दिलेली आहे त्याची सनद व एलिनेशन रजिस्टर हे आमच्याकडे आजही पुरावे आहेत। शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत असताना शासनाने फक्त आम्हाला आश्वासन दिले की आज करतो उद्या करतो, मात्र ज्या 7/12 वरती इनाम फक्त शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही सांगितलं भोगवटादारामध्ये दर्ग्याचं नाव हे आलंच पाहिजे आणि जे अतिक्रमण केलेले आहे ते तात्काळ अतिक्रमण हटवून ती जागा ज्या इच्छेने महाराजांनी आपल्या याकूब बाबा दर्ग्यासाठी दिलेली आहे, म्हणजे येणाऱ्या भाविकांसाठी, त्यांच्या देखभालीसाठी, उत्फुलांकरिता आणि त्यांच्या बेगामीकरिता ही जमीन दिलेली आहे। ती जमीन त्या प्रकारे त्यांना बक्षीस म्हणून त्यांच्याकडे जावी अशी आमची विनंती आहे आणि आम्ही ह्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत की सदरच्या जिथपर्यंत 7/12 वरती नाव येत नाही व त्याचं अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत हे उपोषण आम्ही असेच चालू ठेवणार आहोत। दर्गा विश्वस्त कमिटी करीत असलेल्या दाव्यांची आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करू या महसूल विभागाच्या आश्वासनानंतर तुर्तास हे उपोषण स्थगित केलं गेलंय। मात्र 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यात शेकडो वर्षानंतरही केवळ जागा जमिनीवरून 2 वेगवेगळ्या धार्मिक गटांमध्ये मतभेद निर्माण होणं हे छत्रपतींच्या आणि त्यांच्या गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भूमीला न शोभणार आहे। त्यामुळे या संवेदन विषयाला महसूल प्रशासन कसं हाताळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। मात्र हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून तो ऐतिहासिक वारसा, महसुली नोंदी आणि कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित असलेला विषय आहे। त्यामुळे या संवेदनशील विषयाकडे शांततेने, संयमाने आणि सर्व उपलब्ध कागदपत्रांची निष्पक्ष पडताळणी करून प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा दर्गा विश्वस्त कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्याकडून व्यक्त केली जाते।
प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.